नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूषणधूत अकॅडमी पुणेच्या या यूट्यूब चॅनलवरती मी भूषणधूत आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आज 5 सप्टेंबर आहे। तर आज भारतभरामध्ये हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो। तर या शिक्षक दिनाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा। माझ्यासुद्धा प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये आपल्या शिक्षकांचं त्यामध्ये फार मोठं योगदान असतं। तर सर्वप्रथम ज्यांच्या स्मरणार्थ आपण हा दिवस साजरा करतो त्यांना ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, ज्यांनी आपल्या देशामध्ये शिक्षकांना एक महत्त्व प्राप्त करून दिलं, त्यांना मी सर्वप्रथम नमस्कार करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की काहीच दिवसाआधी प्रिलियम्स परीक्षा जी आहे ती आपली जी शेड्यूल्ड होती 20 सप्टेंबरला, ती मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून डिक्लेअर केलं की परीक्षा आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। आता नेमका विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न पडला की सध्या आपला अभ्यास कसा करायचा। तर आजचं टीचर्स डेचा स्पेशल जे काही सेशन आहे ते माझं याच्यावरतीच राहणार आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्ही परीक्षांच्या कंबाईन स्ट्रॅटजीमध्ये तुम्ही इन जनरल कंबाईन म्हणजे ही राज्यसेवेचीच परीक्षा आहे। ओके, सो कंबाईन म्हणजे आपली कंबाईन परीक्षा नाही आहे। सो राज्यसेवाची प्रिलियम्स आणि काय मेन्स याची मिळून आपण स्ट्रॅटजी कशी आखायला पाहिजे, ओके, राज्यसेवा परीक्षेची। सो त्याच्याबद्दलचं हे आपलं सेशन राहणार आहे। नेमका पूर्व आणि मुख्य परीक्षा विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की आता पूर्व आणि मुख्य परीक्षा यांच्यामध्ये समन्वय कसा साधायचा, काय करायचं वगैरे वगैरे। ओके, पहिला परीक्षा मुद्दा प्रत्येकाचा की एक्झाम कधी होणार। तर मी तुम्हाला पहिले पण सांगतो, यात आपलं ते काम नाही, आपला अभ्यास करणं काम आहे। विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत, सध्याच्या स्थितीमध्ये एक्झाम कधी होईल यावरती कोणीही काही भाष्य करू शकत नाही। ओके, तर मग सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण हे डोक्यातनं काढूयात। आता पहिली गोष्ट की आता फोकस कसं करायचं, की प्रिलियम्स आणि मेन्स या दोघांमध्ये डिफरन्सिएशन करायचा। दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुमचा काही दिवसाआधीच सिलेबस जो आहे तो अद्ययावत झालेला आहे, म्हणजे काही रिवाईज झालेला आहे मुख्य परीक्षेचा। तर त्या सिलेबसचा सुद्धा सध्या अभ्यास करण्याची आपल्याला गरज आहे का, या सगळ्यांचा आपण समन्वय कशा साधायचा या सगळ्या याच्यामध्ये, तसेच पूर्व परीक्षेच्या सिलेबसचा समन्वय कसा साधायचा, या सगळ्या गोष्टी आता आपण आजच्या या लेक्चरमध्ये बघणार आहोत। तर फक्त मी माझ्यानुसार आपल्याला एक स्ट्रॅटजी सांगणार आहे, ती स्ट्रॅटजी तुम्ही फॉलो करा। त्यातनं मला असं वाटतं की तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो। आता शेवटी प्रत्येक स्ट्रॅटजी वगैरे आहेत या प्रत्येक व्यक्तीच्या आपण आपला विचार करून ठरवत असतो। आमचं काम जे आहे ते तुम्हाला मार्गदर्शन करणं आहे। तर सर्वप्रथम मित्रांनो, लेट सपोज आपलं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते 10 अवर्सचे 10 तास समजा तुम्ही अभ्यास करतात। सो इफ यू आर प्रिपेरिंग फॉर 10 अवर्स, ओके, दिवसातनं 10 तास अभ्यास करता आहात, तर याच्यामधनं डिस्ट्रीब्यूट करा। आता माझं व्यक्तिगत मत आहे की आता तुमचा 5 तास जो काही वेळ आहे तो मेन्सला गेलाच पाहिजे। सो 5 तास कशासाठी गेला पाहिजे, मुख्य परीक्षेसाठी गेला पाहिजे। आता तुम्ही म्हणणार जर परीक्षा लवकरच आली तर काय, पूर्व परीक्षा जर का लवकरच आली तर काय। शेवटी असं तर होणार नाही की आयोग डिक्लेअर करेल आणि म्हणेल की पुढच्या आठवड्यातच आम्ही परीक्षा घेतोय। ॲटलिस्ट 1 महिन्याचा कालावधी आपल्याला देण्यात येईल, बरोबर। सो 1 महिना आधी आपल्याला कळवण्यात येईल ना जवळपास की या तारखेला आम्ही काय घेतोय, परीक्षा शेड्यूल करत आहोत। आणि आपण जर का बघितलं तर पूर्व परीक्षा जी आहे ती 2 वेळा पुढे ढकलण्यात आलेली आहे। ओके, पहिले तर एप्रिलमध्ये होती, सो एप्रिलमध्ये होती आणि आपल्याला एक्झामच्या जर का आपण बघितलं तर हार्डली 2 आठवडे आधी 15 दिवस आधी कळवण्यात आलं की एक्झाम आम्ही काय पुन्हा पुढे ढकलली आहे। 26 एप्रिलला होती, ती पुन्हा पुढे काय केली, ढकलण्यात आलेली आहे। तर नेमकं जर का आपण बघितलं तर आपण तेव्हा पूर्व परीक्षेचा आपला जो अभ्यास आहे तो अंतिम टप्प्यामध्ये आला होता। त्यानंतर अगेन जूनमध्ये आयोगाने सांगितलं की आम्ही 13 सप्टेंबरला परीक्षा घेणार आहे, बरोबर आहे। नंतर त्यांनी 20 सप्टेंबर डेट केली नीटच्या एक्झाममुळे, बरोबर आहे। हां, मग आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जून एंडला म्हणजे फक्त परीक्षेच्या 20 दिवसाआधी जवळपास आपल्याला कळलं की एक्झाम जी आहे, ओके, ऑगस्ट एंडला म्हणजे 20 दिवसाआधी आपल्याला कळलं की एक्झाम काय जाणार आहे, पुढे जाणार आहे। तर म्हणजे जर का आपण बघितलं तर बऱ्यापैकी दोन्ही स्टेपमध्ये आपला पूर्व परीक्षेचा अभ्यास आपण 2 वेळा केला, म्हणजे रिवाईज वगैरे करून आपला मोठ्या प्रमाणात काय केला असेल, झाला असेल। म्हणून मी प्रिफर करतो की आता पूर्व परीक्षेचा जो अभ्यास आहे तो आता वेळ आपण काय करूयात, कमी करूयात। तर नेहमी लक्षात ठेवा, समजा आपली दिवसातनं 10 तास सिटिंग आहे, 10 अवर्स जर का तुमची सिटिंग आहे, तर या 10 अवर्सच्या सिटिंगमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी याच्यामध्ये आपण 5 तास मुख्य परीक्षेला दिले पाहिजेत आणि त्यानंतर जवळपास 5 तास काय केले पाहिजेत, पूर्व परीक्षेसाठी दिले पाहिजेत। या पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा मी म्हणेल की जवळपास 2 ते 2.5 तास हे द्या सीसॅटला, कारण सीसॅट पूर्व परीक्षेमध्ये सीसॅट हा मेन फॅक्टर करतो, आणि जवळपास 2 तास ते 2.5 तास द्या कशाला, GSला। आता हे GSमध्ये आपलं वाचन वगैरे पूर्व परीक्षेचं बऱ्यापैकी झालेलं असेल, तर याच्यामध्ये जास्तीत जास्त महत्त्व तुम्ही जो काही आहे तो कशाला द्या, MCQजला द्या। सीसॅटमध्ये जर का तुम्ही बघितलं तर सगळ्यात प्रथम प्रायोरिटी तुमची कॉम्प्रिहेन्शनला असते, तर सीसॅट 2 तास वगैरे कॉम्प्रिहेन्शन चालू द्या, कॉम्प्रिहेन्शन। त्यानंतर सेकंड प्रायोरिटी काय करा, रिझनिंग, आणि थर्ड प्रायोरिटी ठेवा काय, मॅथ्स। ओके, अगेन इन जनरल अशा प्रकारे आपण हे करू शकतो
किंवा दिवसातनं 4-5 तास CSAT, पण आठवड्यातनं 3 दिवस असे तुम्ही घेऊ शकता की आठवड्यातनं 3च दिवस करा, पण 4-4 तास करा. मग म्हणजे तुम्हाला जर का इतकं मुख्य परीक्षेचा डिस्ट्रीब्युशन, पूर्वपरीक्षेचं डिस्ट्रीब्युशन असं होत असेल तर असं ठरवून घ्या की आठवड्यातनं 3 दिवस दररोज 4 ते 5 तास आपण काय करणार, CSAT करणार. हेही तुम्ही करू शकता त्यामध्ये. आणि आणखी 3 दिवस जे आहेत ते आपण GS करणार, जवळपास 4 ते 5 उरलेले 3 दिवस जे आहेत. आणि राहिलेला जो काही 1 दिवस आहे तो आपण 1 दिवस जो आहे तो रिव्हिजनसाठी ठेवूयात. तो 1 दिवस काय ठेवूयात आपण, रिव्हिजनसाठी ठेवूयात. ओके. हां, आता मुख्य परीक्षेबद्दल जर का आपण आलो तर मुख्य परीक्षा हा फार महत्त्वाचा टप्पा आहे. आणि मी सांगतो की आता तर तुमचा जोपर्यंत तुमची नेक्स्ट प्रिलिमची डेट येत नाही तोपर्यंत मेन टार्गेट 5 तास अभ्यास करून तुमचा कशाला असला पाहिजे, मुख्य परीक्षेला असला पाहिजे. मुख्य परीक्षेचा सिलेबस जो काही रिवाईज झालेला आहे यामध्ये सुद्धा मी तुम्हाला म्हणेल, बरेच लोक म्हणतात की आता लँग्वेज करायची गरज नाही, पण मी म्हणेल की आपण किती वेळा पूर्व आणि ते GS, काही लोक म्हणतात की नाही जो मुख्य आणि पूर्व परीक्षेला सिलेबस कंबाईन आहे तो करावा. पण माझं असं मत आहे की तो आपला अभ्यास तसाच किती झालेला आहे. पूर्व परीक्षेचा आपण ऑलरेडी किती वेळा 2-2 वेळा आपण पूर्व परीक्षेच्या अंतिम टप्प्याला आलो होतो. म्हणून मुख्य परीक्षेचा जो सिलेबस पूर्व आणि मुख्यला कॉमन नाही त्याला फोकस करा आता. मग त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर HRD HR जो आहे, मी म्हणेल HRD आणि काय HR याचं एक वाचन तुम्ही करून घ्या आता. ओके. HRD HRचं पूर्ण एकदा एक वाचन आपलं पूर्ण झालेलं असलं पाहिजे. ओके. सो त्याच्यामध्ये आता पुस्तकं वगैरे जर का तुम्ही बघितली तर IP सिंग सरांचं जे काही पुस्तक आहे HRD HRला, ओके, ते पुस्तक आहे. कोळंबे सरांचं पुस्तक आहे आणि युनिकचं भूषण ऐरे सरांचं पुस्तक आहे. या 3 पुस्तकांमधलं तुमचं पूर्ण वाचन झालं पाहिजे. हा जो HRD HR सब्जेक्ट हा फॅक्ट्स बेस्ड सब्जेक्ट आहे. तसं मी विद्यार्थ्यांना सांगतो की जे कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे जसं जिओग्राफी आहे तर 1 किंवा 2 पुस्तकं सफिशियंट आहेत. पण HRD HR जो सब्जेक्ट आहे हा फॅक्ट्स बेस्ड सब्जेक्ट आहे. याला तुम्ही 3-4 पुस्तकात जितकं नवीन पुस्तकं वाचणार, नेटवरनं अपडेट करणार तितका तुमचा डाटा जो आहे तो काय होत जाणार, अपडेट होत जाणार. नवनवीन गोष्टी आपल्याला फॅक्ट्स माहिती पडत जाणार. म्हणून HRD HRला मी म्हणतो की 3 ते 4 पुस्तकं तुम्ही वाचायला हवीत त्यामध्ये. ओके. HRD HR हा पाठ करून घ्या. त्यानंतर अगेन याच्यामध्ये इंग्रजी किंवा मराठी, तर मी म्हणेल की इंग्लिशचा पार्ट ॲटलिस्ट एक लँग्वेज तरी तुमची एक्झामच्या आधी पूर्णतः प्रिपेअर्ड असली पाहिजे. कारण होऊ शकतं असं वाटतंय आता की पुढे आयोग जो आहे आता आपल्याला बऱ्याच एक्झाम ज्या आहेत त्या डिले झालेल्या आहेत त्यामुळे मेन्सला मुख्य परीक्षेसाठी वेळ कमी करेल. सो जो 4.5 महिन्याचा कालावधी आहे तो 3 महिन्यावर पण आयोग आणू शकतो. म्हणून माझं असं मत आहे की इंग्लिशचा जो काही पार्ट आहे तो सगळ्यात पहिले तर आपण ग्रामरला फोकस करूया. ओके. डिस्क्रिप्टिव्ह वाटल्यास तर तुम्ही नंतर करू शकता. डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश आणि मराठी एसे रायटिंग जे आहे याचे मी काही लेक्चर्स तुमचे घेणारच आहे. सो एसे रायटिंग कसं लिहायचं, जर भाषांतर कसं करायचं आणि प्रिसिस रायटिंग काय असतं, सो या सगळ्या गोष्टींचं मी तुमचे लेक्चर्स काही घेईलच अनअकॅडमीच्या पोर्टलवरती. तर तेव्हा आपण त्याच्यामध्ये बघूयातच. ग्रामर जो आहे तो पूर्ण पाठ करून ठेवा. इंग्लिश ग्रामरमध्ये तुम्ही तुमच्या त्या रेग्युलर हे वाचताय बरोबर आहे. पाल अँड सुरीचं पुस्तक पण ते सोडून एक पाल अँड सुरीचं मी तुम्हाला रिकमेंड करेल. पाल अँड सुरी थोडं अवघड पुस्तक आहे पण ते पण नक्की वाचा. आणि तुमच्या ज्या सरांच्या नोट्स वगैरे ज्या असतील त्या गोष्टींना तुम्ही फॉलो करा. HRD HR झालं आहे. तर इतका जो मुख्य परीक्षेचा पार्ट आहे. त्यानंतर अगेन पेपर 2 जर का GS2 पेपरमध्ये बघितला तर त्याच्यामध्ये जो कायद्याचा पार्ट आहे भाग 2 त्याचा, तो भाग 2 जो आहे तो पॉलिटिकल ग्रुप्स वगैरे वगैरे जो आहे तो सुद्धा पार्ट आहे, तो करून ठेवा. HRD HRमध्ये सध्या नॅशनल पॉलिसी आलेली आहे, एज्युकेशन पॉलिसी. ती पॉलिसीसुद्धा तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर ती करण्याची काय आहे ती आत्ताच करून घ्या. अगेन तुम्ही जर का बघितला पेपर 2 मधले तर ते सार्वजनिक धोरण आणि लोकप्रशासन. ओके. सो पब्लिक पॉलिसीज जी आहेत, पब्लिक पॉलिसीज, लोकप्रशासन हा जो काही पार्ट आहे तो नवीन आलेला आहे त्याच्यामध्ये. ओके. सो हा सगळा पार्ट करून घ्या. तर मी म्हणेल की भाग 2, भाग 1 तर आपला ऑलरेडी झालेला आहे. पेपर 2चा जो भाग 1 आहे तो पूर्व परीक्षेमध्ये पॉलिटीमध्ये आपला कव्हरच होतो. पण पॉलिटीचा भाग 2 जो आहे तो फार किचकट आहे. आपण जर का बघितलं तर मागच्या 3-4 वर्षामध्ये पॉलिटीच्या पेपरमध्ये खूप कमी मार्क विद्यार्थ्यांना येत आहेत. ओके. सो पूर्व परीक्षेचं पॉलिटी फार सोपं आहे पण मुख्य परीक्षेच्या पॉलिटीमध्ये विद्यार्थ्यांचा स्कोर होत नाही. त्यासाठी भाग 2ला आत्ताच फोकस करून घ्या. तर मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने HRD HR आणि भाग 2 जो आहे पॉलिटीचा, हे 2 गोष्टी तुमच्या काय असतात प्रिपेअर्ड पाहिजेत. मी म्हणेल की सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जो काही पार्ट आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान तो तुम्ही प्री नंतर जरी केला तरी चालणार तुम्हाला. ठीक आहे ना. तो तुम्ही प्री नंतर करू शकता. अगेन इकॉनॉमिक्समध्ये जो काही सिलेबस आपल्याला अपडेट झालेला आहे जर का तुम्ही इकॉनॉमिक्सच्या पेपरमध्ये बघितलं तर या नवीन रिवाईज सिलेबसनुसार त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्यांनी काय काय टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार सार्क आसियान. आता ह्या गोष्टी आपण तशाही HRD HRमध्ये स्टडी करतोच आहे. ओके. त्यानंतर मग जर का आपण बघितलं तर संगणकामध्ये बऱ्याच गोष्टी ॲड झालेल्या आहेत. टेक्नॉलॉजीमध्ये DNA तंत्रज्ञान आहे वगैरे, आपत्ती व्यवस्थापन आहे. पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही मला वाटतं नंतर जरी केल्यात ओके तरी चालेल. सध्या आपला फोकस काय राहील HRD HR आणि पॉलिटीचा काय भाग 2. हा सिलेबस पहिले आता पूर्व परीक्षेच्या आधीच तुमचा मुख्य परीक्षेचा क्लिअर असलेला पाहिजे आणि एक लँग्वेज क्लिअर असली पाहिजे. सोबतच जो पार्ट पेपर भाग GS1 मध्ये ॲड झाला आहे मुख्य परीक्षेच्या GS1 मध्ये
जो पार्ट ॲड झाला आहे, कारण तुम्ही जर का बघितलं तर सर्वात जास्त सिलेबस अपडेट जो काही झालेला आहे तो झालेला आहे पेपर 1 मध्ये. सो म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी आणि ॲग्रीचा जो काही आपला भाग असतो त्याच्यामध्ये बराच पार्ट काय झालेला आहे, ॲड झालेला आहे. मग त्या पार्टमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींची आपल्याला ही जर का आपण बघितलं तर कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, कोणते कोणते टॉपिक्स आहेत की ते आपण आता पूर्वपरीक्षेच्या आधीच करून घ्यायला पाहिजेत. तर त्याच्यामध्ये मी सगळ्यात पहिले सांगणार तुम्हाला, आता ईस्ट इंडिया कंपनीचे सत्तेची स्थापना जो आहे हा पार्ट ग्रोवरमध्ये चांगला दिलेला आहे. सो BL ग्रोवरच आपण प्रिफर ठेवायचं. आता अनेकांना लँग्वेज अवघड जाते BL ग्रोवरची, पण मी प्रिफर करेल की आत्ता आपण जर सिलेबस बघितला तर त्याच्यामध्ये पण जो पार्ट नवीन अपडेट झालेला आहे तो ग्रोवरमध्ये खूप चांगल्या तऱ्हेने काय केलेला आहे, दिलेला आहे. आता इन जनरल जर का आपण बघितलं तर प्रबोधन काळामधला जो तुम्हाला आलेला आहे आर्य समाज, आर्य समाजाबद्दल तुम्ही जर का बघितलं तर आपले स्टेट बोर्डाचं 11वीचं पुस्तक आहे, 11th क्लासमध्ये 11वीचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये रामकृष्ण मिशन जर तुम्ही बघितलं तर रामकृष्ण मिशनच्या बद्दल ओके त्याची अनेक पुस्तकं वगैरे आहेत त्याच्यामध्ये. तर त्या पुस्तकातनं तुम्ही अपडेट करू शकता रामकृष्ण मिशनबद्दल. स्वामी विवेकानंद आणि त्यानंतर त्यांचे गुरु जे होते बरोबर ना, सो त्यांनी जी स्थापना केली होती रामकृष्ण मिशनची, सो त्याच्याबद्दल त्याचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे तुम्ही बघू शकता. आणि अगेन थिओसॉफिकल सोसायटी, थिओसॉफिकल सोसायटीला तुम्ही नेटवरती गेला तर त्यामध्ये खूप चांगले त्यांच्या पूर्ण त्यांच्या वेबसाईटच आहे. तर त्याच्यावरनं तुम्हाला अनेक माहिती मिळू शकतात. सो या अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या याच्यामध्ये अगेन काही समाजसुधारक जे आहेत महाराष्ट्रात, तर तुम्ही जर बघितलं तर सगळी कॉमन नाव आहेत. तर त्याच्याबद्दल पण तुम्हाला समाजसुधारक महाराष्ट्रातली आहेत. देशातल्या जे महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत राष्ट्रवादाच्या उदयमध्ये अरविंद घोष जे आहेत, ॲनी बेझंट आहेत, याच्याबद्दल बरेच लिटरेचर आपल्याला जर का तुम्ही बघितलं तर इंटरनेटवरती अवेलेबल आहेत. सो याच्यामध्ये अरविंद घोष जे आहे हे फार महत्त्वपूर्ण आहेत. अरविंद घोष इंटिग्रल ह्युमॅनिझमचा ज्यांनी कन्सेप्ट दिला अरविंद घोष ओके. सो जे अनेक आद्य क्रांतिकारक लोकांचे जे काय होते गुरु होते, सो दॅट इज वॉट सो अरविंद घोष ओके. तर हे आहेत जो दादाभाई नौरोजी आहेत, फिरोजशाह मेहता आहेत, या सगळ्यांचा तुम्ही अभ्यास करून घ्या त्याच्यामध्ये ओके. सो हा जो पार्ट आहे तो इतिहासाचा मोस्ट ऑफ द पार्ट जो आहे तो इंटरलिंक केलेलाच आहे. सो फक्त रिवाईज त्यांनी केलं आहे, फक्त पॉईंट्स मुद्दे उचललेले आहेत. पण जिओग्राफीमध्ये अनेक नवनवीन गोष्टी आलेल्या आहेत. तुम्ही जर का बघितलं तर सगळ्यात पहिले मानवी भूगोल जो आहे ह्युमन जिओग्राफी, याच्यामधले जे काही सिद्धांत आहेत मानवी भूगोलमधले काही सिद्धांत, त्याच्यामध्ये कोणता कोणता वाद आहे त्यामध्ये तुम्ही जर का बघितलं तर संभववाद, शक्यतावाद, असंभवतावाद, अशक्यतावाद, थांबावा पुढे, सो ज्याला आपण डिटर्मिनिझम, पॉसिबिलिझम ओके, हे जे कन्सेप्ट आहेत, थांबावं पुढे जा, देन डेव्हलपमेंटल कन्सेप्ट ऑफ व्हॉट डेव्हलपमेंट, ह्या ज्या काही गोष्टी आहेत बरोबर आहे. सो ह्या आलेल्या आहेत, ह्या पार्ट आपण आधीच करून घेऊ शकतो ओके. सो त्यानंतर जर का आपण बघितलं तर मग जो भूगोलचा जो काही आहे, हां मी हे म्हणेल की रिमोट सेन्सिंगचा पार्ट फार मोठा अपडेट झालेला आहे. रिमोट सेन्सिंग तर हा पार्ट तुम्ही नंतर करा, सो प्रीच्या नंतर करा. सो मी जर सांगितलं तुम्हाला की जिओग्राफीचा आता जर तुम्ही मासेमारी वगैरेचा पार्ट आहे, आर्थिक व्यवसाय आहे, हा पार्ट तुम्ही मध्ये आधी करू शकता. पण रिमोट सेन्सिंगचा वगैरे जो काही पार्ट आहे तो तुम्ही नंतर करा. स्पेस टेक्नॉलॉजीसुद्धा तुम्ही प्रिलियम्सच्या आधी करून घेऊ शकता ओके. हां त्यानंतर मग जर का तुम्ही बघितलं तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मानवी भूगोल जो आहे तर त्या सगळ्या थिअरीज जे आहेत त्यासुद्धा आता एक्झामच्या आधीच तुम्ही करून ठेवा, कारण एक्झामच्या नंतर प्रिलियम्समध्ये आपल्याला जास्त वेळ जर नाही उरला तर आपली तयारी त्याच्यामध्ये पाहिजे ओके. रिमोट सेन्सिंगचा पार्ट जो आहे तो ऑलरेडी होताच, पण त्याला आणखी खूप जास्त अपडेट करून त्यांनी दिलेला आहे. तर ह्या अशा प्रकारे तुम्हाला ती थेअरी जी आहे भाग पेपर 1ची जी काही पार्ट आहे हा कवर करायचा आहे. मग आपण आपल्या प्रिलिम्समध्ये आणखी ॲड ठेवूयात की पेपर 1चा रिवाईड झालेला पार्ट, पॉलिटीचा भाग 2 आणि HRD आणि HR, हा इतका पार्ट मुख्य परीक्षेचा आपला. समजा आता 2 महिने आपण बघूया की 2 महिने जर का आपल्याकडे वेळ असेल तर हा इतका पार्ट याच्यामध्ये झालेला पाहिजे. सो याचं डिस्ट्रीब्युशन जे आहे दररोज तुम्ही 2 तास जे आहेत ते इंग्लिशला द्या, इंग्लिश किंवा मराठीला द्या ओके, आणि 3 तास जे आहेत या भागाला द्या ओके. सो अशा प्रकारे तुम्हाला नोट्स बनवायचे आहेत तर नोट्स बनवायला सुद्धा वेळ आहे मुख्य परीक्षेच्या, तर तुम्ही नोट्ससुद्धा बनवून घेऊ शकताय तुमच्या, ठीक आहे ना. हे प्रत्येकाचं व्यक्तिगत डिपेंडन्स राहतं ओके. सो अशा प्रकारे आपल्याला तुम्हाला जो आहे तो अभ्यास करायचा आहे. हे सोडत असताना गतवर्षीचे सगळे MCQs नक्की आठवणीने सोडवा. मला वाटतं की MCQ जितका अभ्यास महत्त्वाचा तितकंच महत्त्व MCQsला. बरेच विद्यार्थी अभ्यास करतात पण MCQ सोडत नाही. तर गतवर्षीचे जे काही प्रश्नपत्रिका संच आहेत त्याचे विश्लेषणाची जी काही पुस्तकं आहेत ती विश्लेषणाची पुस्तकं फार महत्त्वाची आहेत. त्याचं विश्लेषण आता बरेचशा पुस्तकांमध्ये मी बघितो की विश्लेषण इतकं योग्य काही दिलेलं नसतं खूप ठिकाणी, पण आपल्याला ॲटलिस्ट एक कंपायलेशन भेटतं प्रश्नांचं एकासोबत, तर ते तुम्ही फॉलो करू शकता की विश्लेषणाची जी काही पुस्तकं आहेत ती बघू शकताय ओके. आता आला प्रीचा मुद्दा. तर प्रीमध्ये जर का आपण बघितलं मित्रांनो तर प्रिलिम्समध्ये आपला GS तुम्हाला अभ्यास माहिती आहे की MCQच्या थ्रू आणि प्रिव्हियस इयरचे पेपर्स आहेत त्याच्या थ्रू बघा. याच्यामध्ये पहिली प्रायोरिटी पॉलिटी सगळ्यात आधी करून घ्या, पॉलिटी. त्यानंतर सायन्स आपण स्किप करतो पण सायन्स फार महत्त्वाचं आहे. थोडं हिस्ट्री खूप जास्त डायव्हर्सिफाईड येतोय, पण सायन्स नंतर काय जिओग्राफी आणि इको
ओके, हिस्ट्री त्यानंतर प्रायोरिटी द्या. हिस्ट्रीमध्ये फॅक्ट्स येतो तो सर्वात शेवटी घ्या प्रश्न सब्जेक्ट. पण हिस्ट्रीमध्ये खूप जर बघितलं आपण खूप किचकट प्रश्न त्याच्यामध्ये येत आहेत, तर आपण एक रेग्युलरली हिस्ट्री जी आहे NCERT बेस्ड तेवढी करून ठेवायची. ओके, उगाच जास्त रिस्क घेऊ नका किंवा जास्त पुस्तकं वाचू नका, कारण आपल्याला ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समराईजसुद्धा झालेल्या असल्या पाहिजेत. CSATसाठी मी तुमच्यासाठी ऑलरेडी एक कोर्स लॉन्च केलेला आहे. जर का तुम्ही अनअकॅडमीला गेलेत मित्रांनो, तर आता कालच आपली प्रोबॅबिलिटी परम्युटेशन कॉम्बिनेशन जे महत्त्वपूर्ण टॉपिक आहेत सेट्स थेरी, याच्याबद्दल एक मी बॅच लॉन्च केलेली आहे. या बॅचचं नाव आहे अंकगणित भाग 2. ती 4 सप्टेंबरला म्हणजे काल दुपारी 4 वाजता सुरू झालेली आहे. पहिला टॉपिक जो आहे परम्युटेशन कॉम्बिनेशन, याला आपण सुरुवात केलेली आहे. तर ही फार महत्त्वपूर्ण बॅच आहे आणि याच्यामध्ये आता ही अंकगणित बुद्धिमत्ताच नव्हे, तुम्ही एकदा का अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घेतलं माझं, तर तुम्हाला अंकगणित बुद्धिमत्तेसोबत कॉम्प्रिहेन्शनचे सुद्धा लेक्चर्स भेटतात. तर कॉम्प्रिहेन्शन, बुद्धिमत्ता आणि अंकगणिताचा भाग 2 आहे, भाग 1 झालेला आहे. हे सगळे लेक्चर्ससुद्धा तुम्हाला त्याच्यामध्येच भेटतील. आणि एवढंच नव्हे, तर जर का तुम्ही बघितलं तर मुख्य परीक्षेचे सुद्धा मी काही लेक्चर्स त्याच्यामध्ये घेणार आहे. अगेन आपल्या अकॅडमीच्या राणी जैन मॅडम आहेत, बाकी फॅकल्टीजसुद्धा सगळ्या आता ज्या आहेत त्या अनअकॅडमीला आलेल्या आहेत. अनअकॅडमीला तर तुम्ही फक्त माझं सबस्क्रिप्शनसुद्धा घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला बाकी कोणत्याही फॅकल्टीचे लेक्चर्स बघता येऊ शकतात. ओके, फक्त तुम्हाला कोड जो आहे तो आठवणी रेफरल कोड डिस्काउंट, कारण तुम्हाला 10% डिस्काउंट जर का मिळवायचा असेल तर तुम्हाला भूषण लाईव्ह हा कोड तुम्हाला यूज करावा लागतो. सो यूज द कोड भूषण लाईव्ह, हा आठवणीने कोड यूज करा. सो भूषण लाईव्ह हा कोड यूज करून तुम्हाला म्हणजेच काय, तुम्ही जेव्हा पेमेंट करायला जाता त्याच्यामध्ये हे इथे असं आहे, तर याच्यामध्ये तुम्ही करू शकता. तर इथे अप्लाय जर का केला BHUSHANLIVE हा यूज करा आणि प्रोसीड टू पे. जर इथे अप्लाय केला तुम्ही, कोड अप्लाय केल्यानंतर भूषण लाईव्ह हा कोड इथे अप्लाय केला, तुम्हाला ऑलरेडी फीस जी आहे ती काय होऊन जाते, 10% कमी होऊन जाते तुम्हाला. तर इन जनरल जर का आपण याच्यामध्ये बघितलं तर मी प्रिफर करेल की तुम्हाला मुख्य परीक्षेला सुद्धा, पूर्वलाच नव्हे मुख्यला सुद्धा अनअकॅडमीची फार जास्त मदत होणार आहे. आता सगळे शिक्षक लोक जर का तुम्ही बघितले ते मोठे ते या स्टेजवरती आलेले आहेत. तर मी म्हणेल तुम्हाला की 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन तुम्ही घेऊन घ्या. काही लोकांनी तुम्ही घ्यायला किती 1 महिना 3 महिने पण घेऊ शकता, पण त्यांनी इतकं होत नाही. तुम्ही 12 महिन्यामध्ये जर का बघितलं तुमचं सगळे सब्जेक्ट त्याच्यामध्ये कव्हर होऊ शकतील. सगळे तुम्हाला, मी सुद्धा स्वतः एसे रायटिंगचे काही लेक्चर्स तुमचे घेणार आहे, जिओग्राफी मेन्सचे काही लेक्चर्स तुमचे घेणार आहे. ओके, सो त्याच्यामधनं आपण ह्या सगळ्या गोष्टी स्टडी करूयातच. आणि मी सोडून बाकी पण जे फॅकल्टीज आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये लेक्चर्स घेतील. तुम्हाला जितके पण एज्युकेटर असतील अनअकॅडमीला या एका फीमध्ये भेटतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट की येत्या काही दिवसामध्येच अनअकॅडमीची फी जी आहे ती हाईक होणार आहे. म्हणजे फी स्ट्रक्चर जे आहे ते वाढणार आहे 30 ते 40%. त्याच्यामुळे ते वाढण्याआधीच तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलेलं कधीही बेटर आहे. म्हणून म्हणतोय की कमी वेळेसाठी घेऊ नका. तुम्ही एकदा 1 किंवा 3 महिन्यासाठी घेतलं, पण नंतर मग फी एकदम 40% वाढलेली असेल, उगाच तुम्हाला त्यामुळे प्रॉब्लेम येईल. म्हणून 1 वर्षाचं किंवा 2 वर्षाचं सबस्क्रिप्शन घेऊन घ्या. 2 वर्षाचं पण फी काही जास्त नाही आहे त्याच्यामध्ये. म्हणून 2 वर्षाचं सबस्क्रिप्शन जरी का तुम्ही घेतलं तरी मला वाटतं ते जास्त बेटर होईल. 1 किंवा 2 वर्षाचं सबस्क्रिप्शन घ्या त्याच्यामध्ये आणि भूषण लाईव्ह कोड आठवणीने यूज करा. सो मी तुम्हाला दररोज, मी सांगितलं की रोज 2.5 तास CSAT आहे, तर मी तुम्हाला 2 तास तर 1.5 ते 2 तास CSATमध्ये माझी जबाबदारी की तुम्हाला गुंतवून ठेवणार आहे. संपूर्ण सिलेबस जो आहे आपण 180 तासांचा एक मॉड्यूल केलेला आहे. 180 तास त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय केलेलं आहे, टीच केलेलं आहे. तो 180 तासांचा जो काही मॉड्यूल आहे तो पूर्ण आपल्या याच्यामध्ये घेणार आहे. आणि आता परम्युटेशन कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, सेट थेरी यांसारखे महत्त्वपूर्ण टॉपिक्स जे आहेत ते आत्ताच आपले मी घेत आहे. तर या बॅचला नक्की आठवणीने जॉईन करा मित्रांनो. कालच बॅच सुरू झालेली आहे आणि कालचं जे काही लेक्चर झालेलं आहे ते सुद्धा तुम्हाला बघता येतं. सो अनअकॅडमीमध्ये हा फायदा आहे की लेक्चर एखाद्या दिवस मिस जरी झालं त्या वेळेला आता आपण नंतर सुद्धा ते लेक्चर पूर्णतः काय करू शकतो, बघू शकतो. तर डेटा इंटरप्रिटेशन वगैरे वगैरेचे लेक्चर सगळे होणार आहेत. तर याच्यासोबतच तुम्हाला या लेक्चरसोबत सगळे CSATचे, कॉम्प्रिहेन्शनचे, रिझनिंगचे सुद्धा लेक्चर्स, तुम्हाला डिसिजन मेकिंगचे लेक्चर सुद्धा भेटणार आहेत. ओके, पण आठवणीने मित्रांनो सबस्क्रिप्शन घेऊन घ्या अनअकॅडमीचं. सो 12 मंथ्स और 24 मंथ्स. आणि भूषण लाईव्ह हा कोड तुम्हाला हा लागेल माझ्या बॅचसाठी, BHUSHANLIVE हा कोडच तुम्हाला अप्लाय करायचा आहे. सो बाकी काही असेल तर मी तुमच्या संपर्कातच आहे. पुन्हा एकदा तुम्हाला बेस्ट विशेष देतो. ओके, उगाच किती याच्यामध्ये कधी डेट येईल काय येईल याचा आपला अभ्यास करणं आपलं काम आहे. सो आपण फक्त अभ्यास करत राहू. वितर्कांमध्ये खेळण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे की आता थोडं मेन्सच्या तयारीला लागा, मुख्य परीक्षेला भर द्या. कारण पूर्वपरीक्षा 2-2 वेळा आपला अंतिम टप्प्यात सिलेबस असताना आपण तेच पूर्वपरीक्षा करतोय, तर त्याला काही अर्थ नाही आहे असं मला वाटतंय. ओके, तर ठीक आहे. सो थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. कंबाईन स्टडी. सो बेस्ट विशेष टू यू ऑल ऑफ यू. ओके, थँक्यू, धन्यवाद.